नमस्कार मित्रांनो, सोमवार ते शनिवार आपण सगळेच विद्यार्थी अभ्यासाची पुस्तकं वाचत असतो. परीक्षा, सराव, वह्या, गृहपाठ यातच आपला बराचसा वेळ जातो. पण या व्यतिरिक्त अवांतर वाचन करणं तितकंच महत्त्वाचं आहे, हे आपण अनेकदा लक्षात घेतच नाही. आजच्या मोबाईल, रील्स आणि शॉर्ट व्हिडिओच्या युगात विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत चाललेली आहे. अशा वेळी पुस्तक वाचण्याची सवय लागली तर लक्ष केंद्रित राहतं, भाषा सुधारते, शब्दसंपत्तीमध्ये वाढ होते आणि विचार करण्याची सवय लागते. अवांतर वाचनामुळे मुलं फक्त परीक्षेतच नाही तर आयुष्यातही आत्मविश्वासाने उभी राहतात. म्हणून शालेय जीवनात अशी प्रेरणादायी पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे. आज मी तुमच्यासाठी अशीच एक अप्रतिम कादंबरी घेऊन आले आहे. त्याचं नाव आहे युगंधर. युगंधर ही कादंबरी मराठी साहित्य विश्वातील थोर लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. शिवाजी सावंत हे इतिहास, महाकाव्य आणि महान व्यक्तिमत्वांना शब्दातून जिवंत करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय, छावा आणि युगंधर ही तीनही पुस्तके मराठी साहित्यामध्ये अतिशय मोलाची मानली जातात. शिवाजी सावंत यांच्या लेखनाची खासियत म्हणजे ते ऐतिहासिक व्यक्तींकडे फक्त देव आणि महान म्हणून पाहत नाहीत, तर त्यांच्याकडील माणूस आपल्यासमोर उभा करतात. त्यांच्या लेखनातील भाषा ओघावती आहे, संवाद प्रभावी आहेत आणि वाचक शेवटपर्यंत पुस्तकामध्ये गुंतून राहतो. म्हणूनच त्यांची पुस्तकं विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य वाचक सर्वांनाच आवडतात. युगंधर ही कादंबरी म्हणजे महाभारतातील महान व्यक्तिमत्व श्रीकृष्ण यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास आहे. या पुस्तकात श्रीकृष्ण फक्त देव म्हणून नाही तर दूरदृष्टी असलेला नेता, कुशल राजकारणी, तत्वज्ञ आणि युग घडवणारा विचारवंत म्हणून आपल्यासमोर येतो. कंसाचा वध, मथुरा सोडून द्वारकेची स्थापना, पांडव कौरव संघर्ष, युद्ध टाळण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शेवटी धर्माच्या रक्षणासाठी उचललेलं कठोर पाऊल या सगळ्या घटना लेखकाने अतिशय प्रभावीपणे मांडल्या आहेत. श्रीकृष्णाचे निर्णय सोपे नव्हते. त्यामागे त्यांचा अंतर्गत संघर्ष, त्याग आणि जबाबदारी दडलेली होती. हे आपल्याला या कादंबरीमध्ये स्पष्टपणे दिसतं. या कादंबरीत श्रीकृष्ण परिपूर्ण देव म्हणून नाही तर काळाच्या गरजेनुसार निर्णय घेणारा माणूस म्हणून उभा राहतो. कधी निंदा सहन करावी लागते, कधी प्रियजनांकडून दूर राहावं लागतं, तर कधी इतिहासात गैरसमज सहन करावा लागतो. पण तरीही समाजाच्या भल्यासाठी ते योग्य निर्णय घेतात. हाच या कादंबरीचा गाभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, युगंधर आपल्यासाठी खूप महत्त्वाची शिकवण देते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणं, स्वतःपेक्षा समाजाचा विचार करणं आणि सत्तेपेक्षा मूल्यांना महत्त्व देणं, हे सगळं आपण या पुस्तकातून शिकू शकतो. आजच्या स्पर्धेच्या आणि गोंधळाच्या युगात ही मूल्य आत्मसात करणं फार गरजेचं आहे. युगंधर वाचल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. हे पुस्तक फक्त कथा सांगत नाही तर जीवन कसं जगावं, निर्णय कसे घ्यावेत आणि जबाबदारी कशी स्वीकारावी हे शिकवतं. म्हणूनच अभ्यासाबरोबरच अशी जीवन घडवणारी पुस्तकं वाचणं प्रत्येक विद्यार्थ्याने आवर्जून करायला हवं. जर तुम्ही अजूनही फक्त अभ्यासाचीच पुस्तकं वाचत असाल तर आजपासून एक तरी अवांतर पुस्तकाचं वाचन नक्कीच करायचं असा संकल्प करा आणि त्याची सुरुवात युगंधर या कादंबरीपासून करा. अशाच प्रकारच्या पुस्तकांच्या समीक्षा, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.